श्री स्वामी समर्थ ताईंनो, आज मी तुम्हाला स्वामींबद्दल आलेला अनुभव सांगणार आहे. एक ताई खूप धार्मिक होत्या. पूजापाठ, महादेवाला पाणी वाहणे, उपवास, धार्मिक पुस्तकांचे वाचन करणे असे दिनचर्या होती. त्या एकट्या राहत होत्या. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. त्यांचे पती त्यांना खूप त्रास द्यायचे, म्हणून त्या एकटे राहू लागल्या. त्या परोपकारी होत्या. कुत्रे, मांजर, गायी, प्राण्यांना त्या नेहमी खाऊ घालत होत्या. भेटेल तसे छोटे मोठे काम त्या करत होत्या. त्यातून ते दानधर्म करीत असत. त्यांना कोणाचाही सपोर्ट नसल्याने त्या आईकडे राहत होत्या. एकदा त्या ताईंनी स्वामींना म्हटले की मी 10,000 लोक जेवतील एवढे अन्नदान करेल. त्या केंद्रात एकेकाचा नंबर असायचा. एकदा एका व्यक्तीचा, तर दुसऱ्यांदा दुसऱ्या व्यक्तीचा, तर दुसऱ्या गुरुवारी त्यांचा नंबर होता. त्या ताईला प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे अन्नदान देणे राहून गेलेले होते. पण त्यांची खरी भक्ती होती, म्हणून महाराजांनी त्यांची इच्छा पूर्ण करून घेतली. एके दिवशी एक गरीब व्यक्ती त्यांच्या घराजवळ आले, म्हणजे त्यांच्या घरी आले व म्हटले की मला भूक लागली, मला भाजी पोळी द्या. पण त्या ताईंना अडचण असल्यामुळे त्यांनी महाराजांना भाजी पोळी दिली नाही. त्यांनी त्यांच्या मुलीला चिवडा देण्यास सांगितले व शेजारच्या ताईंना सांगून त्यांनी त्यांच्याकडून भाजी पोळी द्यायला लावले. त्या ताईंना कळून चुकले होते की हे साक्षात स्वामी आहेत. जेव्हा त्या बाबांना भाजी पोळी दिली तेव्हा ताई म्हटल्या की बाबा इथेच बसून खाऊन घ्या. त्यावेळेस ते बाबा म्हटले की माझा पूर्ण परिवार उपाशी आहे, मी एकटा कसा जेवण करू. तेव्हा त्यांना कळून चुकले होते की आहेत तर हे स्वामीच, प्रत्यक्ष स्वामीच आहेत, म्हणजे ते तेथून दुसरीकडे कुठेच गेलेले नाहीत. आम्ही इकडे तिकडे शोधाशोध केली तर ते भेटले नाहीत. तेव्हा त्या ताईचे लक्षात आले की आपण स्वामींना म्हटले की मी 10,000 लोक जेवतील एवढे अन्नदान करेन, हे आठवण करून देण्यासाठी प्रत्यक्ष स्वामी आले आहेत. असा अनुभव आल्यावर दुसऱ्याच गुरुवारी त्यांनी 10,000 लोक जेवतील एवढे पैसे केंद्रात दान केले. त्यातून त्यांनी गुरुवारी अन्नदान केंद्रात वाटप केले. जेवणासाठी भाविकांना वाढून दिले. तेव्हा त्यांना बरे वाटले. त्यामुळे मनापासून सेवा करा. जशी साखर गोड आहे हे पाहायचे असेल तर अनुभवण्याशिवाय तिची गोडी कळत नाही. तेव्हा तुम्ही स्वामी भक्तांनी मनामध्ये अतिशय पवित्र भाव ठेवला पाहिजे. अढळ श्रद्धा असेल तर स्वामी आपल्याला कोणत्याही संकटातून अलगद बाहेर काढतात. प्रत्येकाला अनुभव आलेले असतात, फक्त आपण त्या नजरेने पाहिले पाहिजे. म्हणूनच म्हटले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य कोणीच विसरता कामा नये. अजून एक वाक्य स्वामी समर्थांनी म्हटले आहे, हम गया नहीं जिंदा हूँ. या ओळीची प्रत्यक्ष अनुभूती आली. स्वामींनाच माता, पिता, बंधू, गुरु हे सर्व तुम्हीच आहेत. तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही. आणि माझ्या मनात नेहमीच असाच निर्मळ भाव असू द्या आणि माझ्या डोक्यावर सदैव तुमचा हात असू द्या, एवढीच माझी इच्छा आहे. ती तुम्ही पूर्ण करा आणि माझा विश्वास आहे ती तुम्ही पूर्ण करणारच याची मला खात्री आहे. देवांना 2 वेळेस दिवा, अगरबत्ती, धूप, अक्षदा, एक फूल वाहिले तरी नित्यनियमाने पूजा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच म्हटले आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.